लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री येथे लोक अदालतमध्ये 80 प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रामुख्याने बँक व गुन्हा कबुलीचे प्रकरणे निकाली काढले. फुलंब्री न्यायालयात लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. लोक अदालतमध्ये बँक वसुलीची 25 प्रकरणे निकाली काढत त्यामध्ये 78,26,930 रुपये वसूल झाले. तसेच धनादेश, अनादरित चेक बाउन्स संबंधी 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये 15,83,262 रुपये जमा झाले. याशिवाय गुन्हा कबुलीची 28 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये 8,100 रुपये शासकीय दंड जमा झाला. एक दिवाणी दावा तडजोड अंती निकाली काढण्यात आला. अशा प्रकारे लोक अदालतमध्ये 80 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोक अदालतचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश डॉक्टर रीटा एस. कुलकर्णी मॅडम यांनी काम पाहिले, तर सहदिवाणी न्यायाधीश म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सहभाग नोंदवला. पॅनल मेंबर म्हणून ॲडव्होकेट समाधान जंगले यांनी काम पाहिले. सरकारी वकील ॲडव्होकेट सुधाकर रामेकर, ॲडव्होकेट शहबाज शेख, ॲडव्होकेट राहुल शिंगारे, ॲडव्होकेट RS काझी, ॲडव्होकेट TT खंसरे, ॲडव्होकेट शैलेश अरक, ॲडव्होकेट अमोल ढेपले, ॲडव्होकेट प्रकाश थोरात, न्यायालयीन कर्मचारी संदीप साळुंखे व ज्ञानेश्वर पारखे, रवींद्र शेटे यांनी सहकार्य केले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.